गुजरात टायटन्स विरोधातील सामन्यात 35 चेंडूत शतक ठोकल्यानंतर राजस्थान रॉयल्सच्या 14 वर्षीय वैभव सूर्यवंशीची सगळीकडे चर्चा सुरू आहे। दरम्यान आपल्या आई-वडिलांनी केलेल्या संघर्षामुळे आपल्याला यश मिळाल्याचं वैभव सूर्यवंशीनं सांगितलंय। गुजरातनं 210 धावांचं आव्हान दिल्यानंतर मैदानात उतरलेल्या वैभवनं तुफान फटकेबाजी केली। वैभव सूर्यवंशी वादळी खेळी करत असताना दुसऱ्या टोकाला असणारा यशस्वीही त्याला स्ट्राईक देत प्रेक्षकाची भूमिका बजावत होता। अखेर जेव्हा त्यानं 35 चेंडूत शतक ठोकलं तेव्हा राहुल द्रविड आणि खेळाडूंसह संपूर्ण स्टेडियम जल्लोष करत होतं। पण वैभव सूर्यवंशीचा हा प्रवास वाटतो तितका सोपा झालेला नाही। आज आपण जे यश चाखत आहोत त्यासाठी आपल्या आई-वडिलांनी फार संघर्ष केल्याचं त्यानं सांगितलंय। आज मी जे काही आहे ते माझ्या पालकांचे ऋण आहे। मला सरावाला जायचं असल्यानं आई लवकर उठायची आणि माझ्यासाठी जेवण बनवायची। ती फक्त 3 तास झोपायची। माझ्या वडिलांनी माझ्यासाठी काम सोडलं होतं आणि माझा मोठा भाऊ आता ते सांभाळत आहे। आम्ही संघर्ष करत होतो। माझ्या वडिलांनी मला पाठिंबा दिला आणि मी ते साध्य करू शकेन असं सांगितलं होतं। आज जो काही निकाल दिसत आहे आणि मी जे यश मिळवलं आहे ते माझ्या पालकांमुळे आहे, असं वैभवनं IPLच्या Xवर पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये म्हटलंय। दरम्यान IPL स्पर्धेतील पहिल्याच चेंडूवर शार्दूल ठाकूर विरोधात षटकार मारून IPL कारकिर्दीला सुरुवात करणाऱ्या वैभवनं आता 3 सामन्यांमध्ये 75.50च्या सरासरीनं आणि 222.05च्या स्ट्राईक रेटनं 151 धावा केल्यात, ज्यामध्ये 101 ही त्याची सर्वोत्तम धावसंख्या आहे। ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24।